ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद माधव भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। गंगा माता की जय, भारत माता की जय। संत सज्जनो हो, आपण मागच्या भागामध्ये कंसाच्या प्रेरणेने भगवान श्रीकृष्णांचा नाश करण्यासाठी अनेक राक्षस कंसाच्या आज्ञेने आले होते। ते पुतनापासून तर केशीपर्यंत सर्वच राक्षसांचा नाश भगवान श्रीकृष्णांनी बलरामांनी केला। मध्यंतरीच्या काळामध्ये नारदही मथुरेला जाऊन कंसाला सजग केलं की गोकुळातला हा जो लहान बालक आहे हा तुझा काळच आहे आणि तुझ्या नाशासाठीच तो अवतरलेला आहे, अशी सजगता त्याला सांगितली। नारद सजग का करताय? नारदांना सजग करण्याचं कारण एक आहे की कंस विविध प्रकारचे असे प्रयत्न करतोय मृत्यूला टाळण्यासाठी, अनेक प्रकारच्या उपाययोजना करतोय आणि इतरांचं साह्य घेऊन भगवान श्रीकृष्णांना नष्ट करावं अशी तो योजना करतो आहे। त्यांनी जास्तीत जास्त योजना कराव्या, त्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न करावा, परंतु निश्चित एक आहे की त्याचा मृत्यू आणि नाश टळणार नाही हे सिद्ध करण्यासाठी त्याला अनेकदा संधी नारदांनी दिलेली आहे। आणि म्हणून आता कृष्ण आता एक वेगळा असा त्याला वेगळी योजना करतो आहे। राजा परीक्षितांना शुकदेव आता सांगतायत, परीक्षिता ऐक, कंसाने त्याचा एक सहकारी होता, त्याचं नाव होतं अक्रूर, आणि अक्रूराच्या हातून गोकुळात एक निरोप पाठवला की अक्रूरा, तू जसा मलाही प्रिय आहे तसा यदुवंशांनाही प्रिय आहे आणि यदुवंशीयांचाही तुझ्यावर विश्वास आहे। तू तिथे जा आणि नंद बाबांना आणि कृष्णाला आणि बलरामाला मथुरेत काहीही करून घेऊन ये। कारण असं सांग की या ठिकाणी एक मोठा समारंभ मांडलेला आहे, मल्लयुद्धाचा कार्यक्रम आहे आणि हा निरोप घेऊन तिथे जा, कारण तुझ्यावर हे यदुवंशी अत्यंत विश्वास ठेवणारे आहेत। तुझं जे बोलणं आहे ते नाकारणार नाहीत आणि तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवून ते मथुरेला येतील। आता कंसाची आज्ञा म्हणून अक्रूर तिथून निघाला आणि आता त्याला गोकुळात असलेल्या भगवंताचं चिंतन त्याच्या मनामध्ये सुरू झालं। तो रथात बसून चिंतन करतोय की आता आपण गोकुळाला जाणार, कृष्णाला भेटणार, तो साक्षात परमात्मा आहे, पहिल्यांदाच आपल्या आयुष्यामध्ये भेट होते आहे, आपण कसं भेटू आणि भेटल्यानंतर आपण त्या भगवंताला कशा प्रकारे दंडवत घालू, नंदाजवळ काय काय बोलू,
आणि भगवान श्रीकृष्णांना घेऊन आपण जेव्हा परत मथुरेला येऊ तेव्हा तिथे असलेल्या ज्या गोपी आहेत त्या आपल्याला येऊ देणार नाही. आपण त्याची समजूत कशी घालू? आज आपण देवाच्या गावाला जातो आहे. जाऊ देवाच्या गावा घेऊ तेथेची विसावा. जाऊ देवाच्या गावा घेऊ तेथेची विसावा. देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक. देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक. अक्रूर भगवान श्रीकृष्णांचा अनन्य भक्त होता. तो मनात विचार करतोय की मी देवाकडे जातोय, भगवंताकडे जातोय, परंतु आपल्यासारख्या संसारात मग्न असलेल्या माणसाला हा भगवान दर्शन देणार आहे. असं कोणतं पुण्य माझं फळाला आलेलं आहे की ज्यामुळे मला भगवंताचं दर्शन होणार आहे? असं मी कोणत्या पूर्वजन्मामध्ये मोठं दान धर्म आणि तप केलं असेल की त्याचं फल म्हणून आज मला प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन होणार आहे. आज मला भगवंताजवळ बोलायला मिळणार आहे. त्याच्याजवळ बसेल, त्याच्याजवळ गोष्टी करेल आणि हे माझं अनंत जन्माचं पुण्य आज फळाला येणार आहे. पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उत याचा ठसा. झालो सन्मुख तो कैसा संत चरणी लागलो. आज मला दर्शन होणार. खरं पाहिलं तर कंसाने माझ्यावर उपकारच केलेले आहेत, कारण मला त्याने पाठवलेलं आहे आणि त्या कंसाच्या हे उपकार मानले पाहिजे की कंसामुळे मी त्याचा दूत म्हणून गोकुळात जाणार, भगवान श्रीकृष्णांना भेट घेणार आणि माझी पुण्याई पूर्णपणे फळाला येणार, मला दर्शन होणार आहे. हवे तुझे दर्शन मजला नको गहू ज्वारी रे. हवे तुझे दर्शन मजला नको गहू ज्वारी रे. प्रभु तुझ्या दारी आलो होऊनी भिकारी रे, होऊनी भिकारी. हवे तुझे दर्शन मजला नको गहू ज्वारी रे. प्रभु तुझ्या दारी आलो होऊनी भिकारी रे, होऊनी भिकारी. नको देऊ पैका अडका सोनियाची खान. नको देऊ पैका अडका सोनियाची खान. माझ्या मुखी तव नामाची पडू नये वान. माझ्या मुखी तव नामाची पडू नये वान. घडो तुझी सेवा म्हणूनी, घडो तुझी सेवा म्हणूनी आज राम पारी रे. प्रभु तुझ्या दारी आलो होऊनी भिकारी रे, होऊनी भिकारी. एकनाथ तुकया गोरा सगी रे सुदाम. एकनाथ तुकया गोरा सगी रे सुदाम. जनाबाई सखुमी रेच्या मुखी तुझे नाम. जनाबाई सखुमी रेच्या मुखी तुझे नाम. तया परी झालो वेडा, तया परी झालो वेडा धावरे मुरारी. प्रभु तुझ्या दारी आलो होऊनी भिकारी रे, होऊनी भिकारी. हवे तुझे दर्शन मजला नको गहू ज्वारी. प्रभु तुझ्या दारी आलो
होऊनी भिकारी रे, होऊनी भिकारी। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। अक्रूर मनात विचार करतात, मला दर्शन होणार, अनंत जन्मीचे पुण्य फळाला येणार। तो कंसाचा सेवक आहे, परंतु कंसाचे तो उपकार मानतोय की कंसामुळे मला आता हे दर्शन होणार आहे। मी कंसाचा दूत म्हणून तिथे जात आहे। काही वेळेस असं होतं की शत्रूकडून आलेला जो कोणी निरोप असेल, दूत असेल किंवा कोणी घेऊन येणारा असेल, त्यालाही सर्वसाधारण माणसं शत्रूच समजतात। माझंही तसं होणार नाही ना, असा अक्रूर विचार करतो। कारण मी चांगल्याचा दूत होऊन जात नाही, अत्यंत दुष्ट असलेल्या कंसाचा दूत होऊन जातोय। मग मलाही तो भगवान शत्रूच समजेल, कारण मी त्याच्याकडून आलेलो आहे ना। तो समजेल की जसे इतर असुर आले तसा हाही एक असुर असेल, फक्त सोज्वळ रूप घेऊन आलेला असेल, असं तो अक्रूर मनामध्ये विचार करतोय। पण अक्रूर हे संत आहे, ते म्हणतात की नाही, भगवान तसा नाही, सर्वांतर्यामी परमात्मा प्रत्येकाच्या अंतरात काय चालू आहे काय नाही याचं सर्व त्याला ज्ञात असतं। कृष्ण सर्वज्ञ आहेत, तो माझं मन ओळखील। उगाच शंका घेण्यात काही अर्थ नाही। अंतरीची घेतो गोडी, परी पाहे जोडी भावाची, देव भावाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला। भगवान माझा भाव जाणून घेईल, मला शत्रू समजणार नाही। आणि भगवंताचं दर्शन झालं की माझी सर्व अनंता जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा। अनंत जन्मीचं दुःख, अनंत जन्मीचं बंधन, अनंत जन्मीचं पाप हे माझं क्षणात नष्ट होणार आहे, असा प्रकारचा विचार करीत तो रथातून वज्रभूमीकडे आला। आणि त्यांनी ती वज्रभूमी पाहिली। लांबूनच तो दर्शन घेतोय ती गोविंदाच्या, कृष्णाच्या, गाई गोपींच्या चरणरजांनी पवित्र झालेली ती भूमी होती। पवित्र ती भूमी, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती। हरीचे दास नव्हे तर प्रत्यक्ष हरीच जिथे जन्माला आलेला आहे, जिथे त्याच्या चरण रजामुळे ही भूमी आणि देवलोकीचे जे काही ऋषी मुनी साधू संत तपस्वी यांच्या चरण रजामुळे ही भूमी अत्यंत पवित्र झालेली आहे, तिचं मला दर्शन होणार आहे। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया ठेविता मा पुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरांसी। ही पवित्र भूमी आहे। आणि त्यांनी जेव्हा ते दर्शन त्याला दुरूनच झालं, अक्रूराने रथातून खाली उडी मारली, त्याचे अष्टभाव दाटून आले। इतके की उडी मारल्याबरोबर त्याने त्या भूमीवर लोळण घेतली। कालीन लोटांगण वंदिन चरण, डोळ्यानी पायन रूप तुझे राम। प्रेमे आलिंगन आनंदे पूजन, भावे वाळण म्हणे नामा। अत्यंत भावपूर्ण अवस्थेमध्ये अक्रूर गेले। मनाने त्यांनी देवाला आलिंगन दिलं, मनांनी पूजा केली, सर्व मानव साराची पूजा। ओम नमो भगवते वासुदेवाय या शब्दामध्येच त्यांची सर्व प्रकारची पूजा झाली। तिथली धूळ त्यांनी आपल्या मस्तकावर धारण केली, कपाळाला लावली आणि भाव विभोर झाले। भगवान श्रीकृष्णाच्या घरापर्यंत ते पायी चालत गेले। त्यांचे नेत्र अश्रुपूर्ण
झालेले डबडबलेले प्रेमाश्रूंनी परिपूर्ण असे नेत्र, अत्यंत आनंदित अशा त्या नेत्रामध्ये आनंदतेचा जो अश्रुपूर लोटला होता, अंगी रोमांच मोठे, नेत्री अश्रुपूर दाटे. त्यांना त्या डबडबलेल्या डोळ्यामुळे मार्गही नीट दिसत नव्हता. येणारे जाणारे गोप, गवळी त्या अक्रूराचा पांढऱ्या शुभ्र अशा घोड्यांकडे पाहत होते आणि तो सुंदर कोरीव काम केलेला रत्नजडीत अशा रथाकडे पाहत होते. अत्यंत सुंदर असा रथ होता, रत्नजडीत होता. त्याच्यावर ध्वज पताका ही झळकत होती. अक्रूर खाली उतरलेला आहे, पायी चालतो आहे आणि ते अश्व संथपणे त्या अक्रूराच्या पाठीमागे संत गतीने ते निघतायत, तेही चालतायत. त्यांच्या नेत्रामधूनही, अश्वांच्याही नेत्रामधून आपला स्वामी अक्रूर याचे डोळे भरून आलेले पाहिले. त्यांच्याही नेत्रामधून डोळे, त्यांचे नेत्र पाण्याने किंवा जलाने डबडबलेले आहेत. रस्त्यातून जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, राधा रमण हरि गोविंद बोलो, गोविंद बोलो गोपाल बोलो, गोविंद बोलो गोपाल बोलो, राधा रमण हरि गोविंद बोलो. जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण. श्री कृष्ण शरणम मम, श्री कृष्ण शरणम मम, श्री कृष्ण शरणम मम. असा मंत्र जपत जपत आनंदाने अक्रूरजी पुढे जात आहेत. गेले तेव्हा त्यांना असं समजलं की भगवान श्रीकृष्ण आणि बलदेव, बलराम हे गोदहन स्थानामध्ये, जे गाईच्या जे गोठे होते त्या ठिकाणी आहेत. त्यांनी तिथे आतमध्ये प्रवेश केला. पितांबरधारी भगवान श्रीकृष्ण आणि निलांबर वस्त्र नेसलेले बलराम यांचं त्यांना पहिले दर्शन झालं. आणि दर्शन झाल्यानंतर अक्रूराचं देहभान विसरलं. अक्रूर देहभान विसरले. त्यांनी दोघांना प्रणिपात केला. सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर, राहो निरंतर हृदयी माझ्या, राहो निरंतर हृदयी माझ्या, सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर. त्या भगवंताचं सावळ सुंदर रूप मंत्रमुग्ध झाले. आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा आहे, जो मी तुझं पाहि वेळोवेळा, लाचावले मन लागली से गोडी, ते जीवेन सोडी ऐसे झाले. हा जीव, हे नेत्र तिथून हटायला तयार नाही. भगवान अंतर्यामी आहेत. अक्रूर प्राकाचा तो भाव, त्यांचं प्रेम, त्यांचं आपल्याकडे येणं हे पाहिल्यानंतर ते सुद्धा भाव विभोर झाले. त्यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर दोघांनीही आपल्या घरी नेलं, घरामध्ये बसवलं. यथायोग्य हस्तपाद्य देऊन त्यांचं हे केलं, पूजा केली. त्यांना इथे आलेल्या अतिथ्याचा सत्कार म्हणून एक गाय सुद्धा दान दिली. भागवतात वर्णन आहे त्याचं. गाय दिली. अक्रूर काका, त्यांच्या घरी गेले. त्यांना जेवण वाढलं. त्यांना जेवण वाढल्यानंतर त्यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर दोघांनीही आपल्या घरी नेलं, घरामध्ये बसवलं. यथायोग्य हस्तपाद्य देऊन त्यांचं हे केलं, पूजा केली. त्यांना इथे आलेल्या अतिथ्याचा सत्कार म्हणून एक गाय सुद्धा दान दिली. भागवतात वर्णन आहे त्याचं. गाय दिली.
आले तुम्ही? हो कृष्णा, आलो. मी धन्य झालो तुझं दर्शन पाहून. बैठक टाकली गेली. नंद जवळ बसले, अक्रूर जवळ बसले आणि आता गप्पा गोष्टींना सुरुवात झाली. अक्रूराने नंद बाबाला सांगितलं, नंदा, मी या भगवान श्रीकृष्णानंद बलरामांना घ्यायला आलेलो आहे. मी कंसाचा दूत आहे, कंसाचा प्रतिनिधी म्हणून आहे. ज्या कंसाने या यदुवंशाशी वैर मांडलेला आहे, आणि कृष्ण आणि बलराम आणि तुम्ही यांचा नाश करण्यासाठी जो निरनिराळ्या प्रकारच्या योजना आखतो आहे, त्या कंसाचा मी प्रतिनिधी आहे. पण इलाज नाही, मी आज दूत म्हणून तुमच्याकडे आलेलो आहे. त्याने वसुदेवालाही ठार करायला कमी केलेलं नाही, अनेकदा प्रयत्न केला आहे. आणि आता त्याला निश्चित माहिती झालेला आहे की हा जो तुझा काना आहे, हाच भगवान विष्णूचा अवतार आहे, तोच कंसाचा काळ आहे. हे त्याची आता पूर्णपणे खात्री झाली आहे. आणि नारदांनीही त्याला आताच काही दिवसापूर्वी सजग केलेला आहे. कंसाने अनेक असुर तुमच्याकडे पाठवले तुमचा नाश करण्यासाठी, आणि भगवान श्रीकृष्णाचा नाश करण्यासाठी त्यांनी नाना तऱ्हेचे प्रयत्न केले, पण ते सर्व प्रयत्न फसलेले आहेत. आता त्याचा अजून एक प्रयत्न आहे की मथुरेमध्ये धनुष्य याग होणार आहे आणि त्याच ठिकाणी मल्ल युद्धाचा सुद्धा एक कार्यक्रम आहे. तो सोहळा बघण्यासाठी, तो सोहळा पाहण्यासाठी त्या निमित्ताने तुम्हाला मथुरेत बोलावण्याचं त्याने आमंत्रण माझ्या हस्ते पाठवलेलं आहे. परंतु त्याचा मूळ हेतू म्हणजे अनेक दुष्ट अशा मल्लांकडून की मल्लयुद्धेच्या निमित्ताने, कुस्तीच्या निमित्ताने कृष्णाला आणि बलरामाला ठार करावं, असा त्याचा बेत आहे. आणि कंसाने मोठ्या मानाने तुम्हाला निमंत्रण दिलं आहे की जेणेकरून तुम्ही त्याचा अव्हेर करणार नाही. आणि म्हणूनच त्याने माझ्यासारख्या तुमच्याही विश्वासातल्या माणसाला या गोकुळात पाठवलेला आहे. मी तुमच्या प्रेमातला माणूस हे कंसाला पूर्ण माहिती आहे. तुमचा माझ्यावर विश्वास आहे हेही पूर्णपणे माहिती आहे. म्हणून मी तुमच्याकडे आलेलो आहे. बोलताना अक्रूर काकाची छाती भरून येत होती. कंसाचा दुष्ट डाव ते अशा पद्धतीने मांडत होते की जेणेकरून भगवंतालाही अक्रूर काका बोलत होते, निरोप सांगत होते, आणि बलराम आणि श्रीकृष्ण यांना हसू येत होतं. हसू याच्यासाठी येत होतं की कंस किती मूर्ख आहे. एवढ्या योजना करून शेवटी होणार काय आहे हे भगवंताला ज्ञात असल्यामुळे त्याच्या प्रयत्नांना आणि त्याच्या योजनेवर भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांना हसू येत होतं. नंदालाही आश्चर्य वाटलं. आता मात्र स्पष्ट झालं की भगवान श्रीकृष्ण आणि बलराम हे वसुदेवाचेच पुत्र आहेत. हे आता अक्रूराच्या सांगण्यावरून स्पष्ट झालेलं होतं. सांगत असताना जी आकाशवाणी झाली होती त्या आकाशवाणीचा विषय, नारदांचा निरोप, याही गोष्टी अक्रूराने कथन केल्या.
आणि भगवान श्रीकृष्ण हे विष्णूचाच अवतार आहे आणि वसुदेवाचे पुत्र म्हणून ते जन्माला आलेले आहे। या गोष्टीत आता कुठल्याही प्रकारचा संशय येण्याची जागा उरली नाही। आता इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, हे रहस्य समजलं आहे, कृष्ण आपला पुत्र नाही तर वसुदेवाचा पुत्र आहे हे सत्य कळलं, परंतु नंदाचा वात्सल्य भाव कमी झाला नाही। व्यवहारामध्ये काही वेळेस सत्य समजल्यानंतर त्याच्या अंतःकरणात परिवर्तन होऊन व्यवहारातही परिवर्तन होतं, परंतु भगवंताचा जो त्यांच्या हृदयामध्ये जो वात्सल्य भाव होता तो कमी झाला नाही। ते स्वतःला धन्य समजू लागले की भगवंताने ही जी अवतार लीला केलेली आहे त्या अवतार लीलेमध्ये आपल्याला केवढं मोठं कार्य दिलेलं आहे की पुत्रवत आपण त्याचं लालन पालन करणार आहोत किंवा आपण त्याचं लालन पालन केलं, माझ्यासारखा मीच धन्यवान आहे। पुत्र जरी असला तरी त्याचं लालन पालन कोड कौतुक करण्याचंही एक वय असतं आणि ते सर्व आपल्याला तो जो लाभ आहे तो मिळाला असं वसुदेव आता आपल्या नंद त्या ठिकाणी विचार करतायत। नंदा, तुम्हाला बोलवलं आहे, तुम्हाला उद्या मथुरेला यायचं आहे आणि माझ्या बरोबरच यायचं आहे, तेव्हा तुम्ही तयारी करा, कृष्णाला आणि बलरामांना घ्या। नंदाने हे सर्व ऐकलं, कृष्णाला विचारलं, बलरामांना विचारलं, कान्हा आपण जायचं का तिथे? हो बाबा, आपण जरूर गेलं पाहिजे, कंस आपल्याला बोलवतो, म्हणजेच कंस हा त्याच्या काळालाच हाक मारतोय। मला बोलवणं म्हणजे त्याने त्याच्या कालालाच हाक मारली आहे। भगवान समजले। नंदाने गोकुळातल्या लोकांना आज्ञा केली की चला, जे काही प्रतिष्ठित होते, मानाचे होते, त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्या बरोबर चला आणि आपण राजाच्या दरबारी जातो आहे। मथुरा मंडलाचा अधिपती कंस आहे, त्यामुळे त्याला उपहार देण्यासाठी, त्याला भेटी प्रदान करण्यासाठी तुम्ही दही घ्या, दूध घ्या, लोणी घ्या, दूधजन्य जे काही पदार्थ असतील उत्तमोत्तम पदार्थ बरोबर घ्या आणि चला निघा, आपण उद्या सकाळीच जाणार आहोत। गाड्या झुंपा, काही लोक इथे व्रजभूमीतच राहू द्या, ते आपल्या राहिलेल्या गाई गुरांची काळजी घेतील, त्यांना गोकुळातच थांबवा, कारण तिथे मोठा उत्सव आहे मथुरेमध्ये। मी, भगवान श्रीकृष्ण, बलराम, यशोदा वगैरे आम्ही सर्वजण त्या उत्सवाला आमंत्रण आल्यामुळे आपण तिथे गेलंच पाहिजे, आपलं कर्तव्य आहे, या भावनेने आम्ही जातो आणि आपण सकाळी उठून सकाळीच या कार्यक्रमाला निघणार आहोत। आता क्रूर कृष्ण आणि बलराम यांना मथुरेत घेऊन जाण्यासाठी आलेला आहे, ही वार्ता या सर्व गोकुळात वज्रभूमीमध्ये पसरली। गोपींना अतिशय दुःख झालं, त्यांचं त्यांचं चित्त कृष्णमय झालेलं होतं। ते कृष्ण नामात आणि कृष्ण चिंतनामध्ये अत्यंतिक समाधान पावणाऱ्या अशा त्या गोपी होत्या। सर्वदा स्थापनम बुद्धे शुद्धे ब्रह्मणी तत्वतः तत्समाधानम इति उच्यते
न तु चित्तस्य लालनम. विवेक चूडामणीमध्ये शंकराचार्यांनी सर्वदा स्थापनम बुद्धे शुद्धे ब्रह्मणी तत्वतः, शुद्ध अशा परब्रह्मामध्ये आपली बुद्धीची स्थापना करणं हीच साधकाची खऱ्या अर्थाने उच्च अवस्था असते. आणि तिथे झाले समाधान तुमचे देखील चरण. आता उठाविषय म्हणा येत नाही नारायण. तत्समाधानम इति उच्यते न तू चित्तस्य लालनम. चंचल अशा चित्ताला स्थिर करण्याचा तो विषय नाही, तर ते चित्त अखंड त्या परमात्म्याशी तादात्म्य पावणं हे चित्ताचं खरं समाधान आहे. आता गोपी अत्यंत दुःख करू लागल्या की आता आपल्याला भगवान श्रीकृष्णांचा वियोग होणार, आणि याला एकच मनुष्य कारणीभूत आहे, तो म्हणजे हा अक्रूर. हा अक्रूर आपल्या लाडक्या श्रीकृष्णाला इथून घेऊन जाईल. त्यांना क्षणाचाही वियोग सहन होत नाही. आमच्या नजरेसमोरून हा जाईल. त्या अक्रूराविषयी अपशब्द बोलू लागल्या. काही म्हणू लागल्या की याचं नाव अक्रूर कोणी ठेवलं. प्रत्यक्ष हा क्रूर आहे. अक्रूर म्हणजे जो क्रूर नाही, तो म्हणजेच दयाळू. अक्रूर या शब्दाचा अर्थ होतो दयाळू, परंतु हा दयाळू नाही. तर याने क्रूरतेने भगवान श्रीकृष्णांचं तो हरण करणार आहे, आणि आम्ही त्या हरण केल्यामुळे अत्यंत दुःखी होऊन इथे शोकमग्न होऊ. त्यामुळे हा आमच्याशी अत्यंत क्रूरतेने वागत आहे, असं त्या अक्रूराविषयी त्या बोलत आहेत. त्या विचार करतात, आम्ही कशाला जाऊ गोकुळामध्ये, आम्हाला कोण नेणार, कोण नेणार. आम्ही सामान्य स्त्रिया, आमची कोण आठवण करते. आम्ही काही फार प्रतिष्ठित नाही, मोजके बोटावर मोजण्या इतकेच लोक जाणार आहे. आमच्या भाग्यात ही गोष्ट नाही. आणि जे भगवान श्रीकृष्णाबरोबर जाणार त्यांना भगवंताचा सहवास मिळणार आहे. तिथे होणाऱ्या लीला हे सर्व पाहणार आहेत. आम्ही मात्र त्याच्यापासून वंचित राहू. अशा प्रकारे त्या एकमेकांशी बोलतायत, एकमेकांची समजूत काढतायत. जाऊ दे, कशाला आपण त्या विषयाचं चिंतन करावं. जाऊ दे, तर कृष्ण आम्हाला विसरणार आहे. इथून गेला म्हणजे झालं. दृष्टी आड सृष्टी. आपण एकमेकाला पाहतो म्हणून आपल्याला वाटतं की तो आपल्यावर फारच जीव लागतो, पण तसं नाही. तसं काहीच नाही. तो आपल्याला भास होतो, तो मुळातच तसा आहे. कृष्णावरही आक्षेप घेऊ लागल्या. कृष्णाच्या प्रेमाविषयी त्यांच्या मनामध्ये आता शंका निर्माण होऊ लागली. हा आपल्यावर प्रेम का करत होतो? आपल्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं म्हणून हा प्रेम करत होता. आता हा गेल्या इथून जाईल, त्याला तिथे तर अनंत लोक आहे. तो नगरात जाणार, तिथले लोक त्याला भेटणार, तिथे नवीन नवीन माणसं पाहायला मिळणार. आणि हा असा आहे की जोही याला पाहतो त्याला वेड लागतो. याचं रूपच असं आहे, याचे गुणच असं आहे की प्रत्येक जण याच्या मोहात पडल्याशिवाय राहत नाही. कारण याचं नावच मुळात मोहन आहे ना. नुसतं मोहन नाही तर मदन मोहन आहे. तिथल्या त्या स्त्रिया, त्यांनी असं रूप कधीही पाहिलेलं नाही. त्या पाहतील आणि त्या याच्या आंतरिक प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाहीत. तिथे जाईल, नवे नवे मित्र जमवेल, नव्या नव्या सख्या त्याला भेटतील. आणि आपण खेड्यातली, ग्रामीण, आपल्याजवळ एवढे उंची वस्त्र नाहीत, आपल्याजवळ उंच अलंकार नाहीत, तिथे तर त्या गोष्टीला काहीही कमी नाही.
आम्ही खेडवळ मुली, तो आता आम्हाला कशाला विचारतो? त्याला आता तिथल्या मुलींचं, तिथल्या स्त्रियांचं, त्यांचं नवं बोलणं, त्यांच्या बोलण्यातली नागरीपणा, यामुळे तो सुद्धा मोहून जाईल आणि तो आम्हाला कायमचा विसरून जाईल. गोपी निरनिराळ्या प्रकारच्या शंका कुशंका आपल्या मनात घेत होत्या आणि घडी म्हणतायत, खरंच हा अक्रूर, हा क्रूरच आहे. याचं नाव कुणी ठेवलं काय माहिती, असं म्हणून त्या अक्रूरालाही दोष देत आहेत. ओरडू लागल्या, हे गोविंदा, हे दामोदरा, हे माधवा. अशा प्रकारे त्या शोकमग्न झालेल्या त्या गोकुळातल्या नारी मोठमोठ्याने उसासे टाकतायत, रडतायत. तयारी झाली. अश्व जुंपले रथाला, रथ निघाला. त्याच्या आधी कृष्ण जाणार ही वार्ता ऐकल्यानंतर रात्रभर त्या रडत होत्या की कृष्ण जाणार कसं होणार. आणि निरनिराळ्या प्रकारची त्या कल्पना करतायत. सकाळ झाली, परंतु ही जी सकाळ, प्रातःकाळ, ही त्यांना आल्हाददायक वाटली नाही. ही आल्हाददायक वाटली नाही. आज आपला आनंदाचा ठेवा निघून जाईल, कृष्ण आम्हाला सोडून जाईल, आमचा त्याग करेल. दृष्टी आड सृष्टी झाली आणि काळ हे असा औषध आहे की हळूहळू तो आम्हाला विसरून जाईल. आम्ही आठवणीच काढत राहू, तो मग फिरून आमच्याकडे येणार नाही. अक्रूर बोलत नाही, सांगत नाही. मूक अशी त्याची ती मूर्ती. गोपींचं तो प्रेम पाहतोय, पण काय करणार. तो आज्ञेचा ताबेदार होता, त्याला जाणं भाग होतं. निवडक माणसं बरोबर निघाली. अक्रूर निघाला. अश्व फुरफुरू लागले. बलराम आणि श्रीकृष्ण त्या रथात आरूढ झाले. एक सावळा सुंदर तर दुसरा गौर वर्णाचा. यावेळीस गोपी रथाच्या आड पडल्या, चाकाच्या समोर पडल्या, अश्वांच्या समोर झोपल्या, लोळण घेऊ लागली. घोड्यांच्या गळ्याला त्यांनी आपल्या हातांचे विळखे घातले आणि अशा परिस्थितीमध्ये त्या म्हणतायत, रथाची चाकं त्यांनी आपल्या हाताने अडवली, मार्गावर लोळण घेतली. कृष्ण आणि बलराम त्यांची समजूत घालतायत, नंद बाबा समजूत घालतायत की नाही, मी येईन, मी परत येईन. परंतु त्या गोपींना ती कृष्ण परत येईन असं म्हणतोय, परंतु तेवढाही वियोग आम्हाला सहन होत नाही रे. अक्रूरही त्यांचं समाधान करण्यासाठी प्रयत्न करतायत, पण नाही, अक्रूराच्या बोलण्याकडे ते लक्षच देत नाही आहेत. भगवान समजूत घालतायत, गोपींनो, तुमचं प्रेम मी जाणतो, मी येईन, तुम्हाला भेटेन. त्या ब्रजभूमीतल्या काही ज्येष्ठ वयस्कर अशा गोपी होत्या, त्याही रडत होत्या आणि या रडणाऱ्या दुसऱ्या गोपींची समजूत घालत होत्या. त्या धावत धावत पुढे जाऊन रथाच्या पुढे पडत होत्या. 2 जणींना आवरलं तर दुसऱ्या 4 जणी रथाच्या समोर जाऊन लोळण घेत होत्या, अक्रूराला विनंती करत होत्या. अक्रूराला सांगत होत्या, अक्रूरा
नेऊ नको माधवा अक्रूरा नेऊ नको माधवा क्रूर अक्रूरा नकोस नेऊ आनंदाचा ठेवा क्रूर अक्रूरा नकोस नेऊ आनंदाचा ठेवा नेऊ नको अक्रूरा नेऊ नको माधवा खेळगळी तो गोपाळांचा खेळगळी तो गोपाळांचा गिरिधारी रे भक्तजनांचा गिरिधारी रे भक्तजनांचा सारे गोकुळ काना अमुचा सारे गोकुळ काना अमुचा सर्व सुखाचा अमोल ठेवा नेऊ नको माधवा अक्रूरा नेऊ नको माधवा अक्रूरा नेऊ नको माधवा कुंजवनी रे रास रंगले तालावरती टिपरे घुमले कुंजवनी रे रास रंगले तालावरती टिपरे घुमले धुंद रातरी स्वप्नी उरली धुंद रात रे स्वप्नी उरली ऐकू दे मज सुंदर पावा नेऊ नको माधवा अक्रूरा नेऊ नको माधवा नकोस नेऊ बाल मुकुंदा वेडी होईल गवळण राधा नकोस नेऊ बाल मुकुंदा वेडी होईल गवळण राधा तुला विनविते नंद यशोदा तुम्हा विनविते नंद यशोदा नेऊ नको रे माधवा अक्रूरा नेऊ नको माधवा नकोस नेऊ क्रूर अक्रूरा नकोस नेऊ क्रूर अक्रूरा आनंदाचा ठेवा अक्रूरा नेऊ नको माधवा अक्रूरा नेऊ नको माधवा. गोपींच्या नयनातून नेत्रातून अश्रुपूर लुटले आहे. अत्यंत करुण प्रसंग या ठिकाणी आपल्याला अनुभवाला येतोय. गोपी अत्यंत दुःखित झाले आहे. भगवान आपल्यासाठी आता उडी मारेल असा त्या विचार करत. तू संकटातून उडी मारलीस, यमुनेच्या डोहात उडी मारली, इतर वेळेसही धावून आला, आता तसाच धावून येशील, उडी मारशील आणि सांगशील अक्रूरा जा, मी नाही येत. तुझं कोण काय करून घेणार आहे? तू नाही म्हटलं तर अक्रूर काका काय करते? अक्रूर काही करू शकत नाही. पण आम्हाला माहिती आहे तूही आम्हाला आमची जी काही प्रेमाची बंधनं आहेत ती तोडून टाकायला निघालेली आहेत. आणि त्यामुळे आमच्या मनामध्ये तुझ्याविषयी आता असं वाटायला लागलं की परकेपणा जाणवायला लागला.
रही मन धागा प्रेम का, रही मन धागा प्रेम का, मत तोड़ो छिटकाए। रही मन धागा प्रेम का, मत तोड़ो छिटकाए। टूटे तो जुड़े नहीं, टूटे तो जुड़े नहीं, जुड़े तो गांठ पड़ जाए। रही मन धागा प्रेम का, रही मन धागा प्रेम का। कृष्णा, हा प्रेमाचा धागा तोडू नको रे. हा तुटला तर जुळणार नाही. जोडण्याचा प्रयत्न केला तर त्याला गाठ मारावी लागेल. आणि गाठ मारलेला जो धागा असेल तो सुईच्या त्या नाकातून जात नाही, हा सर्वांनाही अनुभव आहे. हे भगवंता, रही मन धागा प्रेम का, मत तोडो छिटकाय. टूटे तो जुडे नाही, आणि जुडे तो गाठ पड जाय. तुझ्यात आमच्यात अंतर निर्माण होईल भगवान, म्हणून तू हे करू नको. भगवान आता परत येत नाही. गावाची सीमारेषा ओलांडली, रथ पुढे निघालेला आहे. गोपींचा नाईलाज झाला. कितीतरी गोपी त्या भूमीवरच लोळून राहिल्या. खाली मान घालून त्या धुसमुसून रडतायत. त्यांनी आता रथाकडे पाहायचंही सोडून दिलं नाही. जे थोडे धीर, ज्यांना थोडं धैर्य होतं ते पाहत होते. रथाची पताका फडकत होती, मार्गावर धूळ उडत होती. हळूहळू ती धूळही दूर होत गेली. पताका दिशेनाशी झाली. गोपी आपल्या डबडबलेल्या नेत्रांनी त्या दिशेला पाहत राहिल्या. रडत होत्या, अश्रू पिसत होत्या. एकमेकांच्या गळ्यात गळा टाकून रडत होता. आपला प्राण गेला, आता काय आहे? फक्त ही कलेवर, हे शरीर, प्राणविरहित शरीर, प्राणविरहित शरीर आपण घेऊन फिरणार. गोपी खूपच दुःख करू लागल्या, पण आता इलाज नव्हता. भगवंताचा निश्चित होता. आणि परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हे सर्वलोकीच्या ज्या काही देव होते, ऋषी मुनी होते, ते फक्त लीला करण्यासाठी आलेले होते. भगवंताबरोबर त्यांनी गोकुळ वृंदावन परिसरामध्ये अवतार धारण करून भगवंताच्या सहवासाचं सुख त्यांना प्राप्त होणार होतं. भगवंत त्यांना ते सुख प्राप्त करून देणारच होते. पण मुळामध्येच यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. तो भगवान इथे अवतार घेत होता, तो परित्राणाय साधूनां. त्याने या ठिकाणी तो कठोर झाला. गोपींचं प्रेम, गोपींची आपुलकी, गोपींचा जिव्हाळा हे सर्व तोडून भगवान आता निघालेले होते. राजा परीक्षिता ऐक. शुकदेव सुद्धा आणि परीक्षित सुद्धा भाव विभोर झाले या गोपींच्या भक्तीमुळे. भक्ती असावी तर अशी असावी. नेऊ नकोस अक्रूराव, माधवा नेऊ नकोस, आमचा माधव आहे. म्हणून त्या अत्यंत भाव विभोर म्हणून तिथेच किती
तास बसून राहिल्या. संध्याकाळची वेळ होण्यात आली, पण अन्न पाणी या सर्व गोष्टींचा त्यांनी त्याग करून त्या शोकमग्न होऊन संध्याकाळपर्यंत वाट पाहत राहिल्या की भगवान आता येईल, आपल्या प्रेमाला, आपल्या भक्तीला, आपल्या हाकेला धावून येईल. अक्रूराचा रथ पुढे चालत गेला, यमुनेजवळ आला आणि यमुनेमध्ये स्नान करण्यासाठी अक्रूर खाली उतरले. ब्रह्महृद नावाच्या तीर्थाजवळ ते गेले आणि त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण आणि बलराम हे रथात बसलेले होते. अक्रूराने सांगितलं, मी स्नान करून येतो. त्या तीर्थात गेले. स्नान करायला त्या यमुनेमध्ये त्यांनी उडी घेतली, बुडी मारली. तर ते जेव्हा स्नानासाठी तिथे बुडी मारू लागले, तर आतमध्ये यमुनेच्या पाण्यामध्ये अक्रूरांना बलराम आणि श्रीकृष्ण दिसले. आणि रूपही कसं होतं, तर रूप होतं शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. नदीच्या जलात पाहतात, यमुनेच्या जलात पाहतात, तर शेषशाही भगवान त्या रूपामध्ये अक्रूरजी दर्शन घेत आहेत. वरती पाहतात तर रथामध्ये दोघे विराजमान झाले आहेत आणि यमुना जळामध्ये साक्षात त्यांना त्या भगवंताचं दर्शन घेतले. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगत्व्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेच करीत से विनवनी भववंदनी सोडवावे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद माधव भगवन् नमस्ते. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण लक्ष्मी नारायण 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 बद्री नारायण नारायण नारायण. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. गंगा माता की जय. भारत माता की जय. नमो नारायण नमो नारायण नमो नारायण.